खास मुलाखत घेणार आहोत, त्यांची यशोगाथा पाहणार आहोत, जे की 300 रुपये रोजाने कामात जात होते, परंतु आज स्वतः कष्ट करून दिवसाला 2,500 ते 3,000 रुपये कमवत आहेत. चला तर पाहूयात राहुल बंडकर यांची यशोगाथा. नमस्कार, आपले नाव? राहुल. गाव कोणतं आपलं? बरं. तुम्ही हा जो पॉवर टिलर घेतलाय स्पार्क कंपनीचा, हा पॉवर टिलर घेतल्यापासून तुम्ही दिवसाला इन्कम किती कमवतात? आता 2,500 रुपये. 2,500 ते 3,000 तुम्ही कमवताय. हो. तुम्ही अगोदर 300 रुपयानं कामात जात होता. हो. कसं वाटतं की आज एक लोकांच्या शेतामध्ये किंवा लोकांच्या याच्यामध्ये कामात जाऊन तुम्ही पैसे कमवता, पण तुम्हाला समाधान नव्हतं. आज तुम्ही स्वतः कष्ट करून 2,500-3,000 रुपये दिवसाला कमवताय. काय वाटतं तुम्हाला सध्या? बरं वाटतं. चांगलं वाटतंय? चांगलं. समाधानी, सुखी एकदम? हा. बरं. या तुम्ही पॉवर टिलरवर आजपर्यंत प्रगती काय काय केली तुम्ही? जागा एक पानभर घेतली. बरं, 1 गुंठ जागा घेतलेली आहे. हम्म. खास या पॉवर टिलरच्या जेवण. जीवावर दुसरा काय सोर्स नाही तुमच्याकडे? नाही ना. बरं. हा पॉवर टिलर वापरायला कसा आहे? चांगलं वाटतं. चांगलं आहे. वजन वगैरे कसं आहे याचं काय? मापाक आहे. बरं. दिवसात तुम्ही किती क्षेत्र यातून म्हणजे बांधणी कशी करता किंवा माती घेतला होता? एकर चाळून सगळी बांधून होती. बरं, म्हणजे 1 एकर डबल बांधणी करताय. हा. सध्या 1 एकराला कसं चालू इन्कम होतं किंवा ही कसं भाडे किती मिळते? किती? 4,000 रुपये एकर. 4,000. आणि तेलाच खर्च ही 500-700 रुपये घेतला. 500-600 रुपये, 100 रुपये तुमच्या extra म्हणजे 700-800 रुपये खर्च आहे हा. आणि इन्कम 4,000. हम्म. म्हणजे मित्रांनो, यांना दिवसाचं 3,000 ते 32 रुपयांचं दिवसाचं इन्कम आहे, जे की अगोदर 300 रुपयाने कामात होते. आज 3,000 रुपये इन्कम कमवत आहेत. कशावरच्या जेवर? तर हा स्पार्क कंपनीचा पॉवर टिलर आहे. बघा मित्रांनो, जर अशा प्रकारे जर तुम्ही पॉवर टिलर विकत घेतला आणि दुसऱ्या शेतामध्ये जर भाड्याने काम केलं तर तुम्हाला अशा प्रकारे इन्कम मिळू शकतं. दुसरं काय तुम्ही खरेदी केलं याच्या जीवावर? गाडी घेतली. कुठली गाडी घेतली? स्प्लेंडर. बरं, किती हजारची? 1,05,000. 1,05,000ची. हम्म. बघा मित्रांनो, आज दुसऱ्या कामात जाणारा व्यक्ती स्वतः कष्ट करून 1,00,000ची स्वतःची गाडी घेऊ शकत असेल, तर अशा प्रकारे तुम्ही मशीन जर घेऊन व्यवसाय केला तर नक्कीच तुम्हाला परवडणार आहे. काय सांगा शेतकऱ्यांना? अशा प्रकारे मशीन जर घेतली तर त्यांना फायदा होईल का? याचा फायदा होणार की.